500 एकरांचं मैदान आणि 5 लाख बैलगाडा प्रेमी श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचा थरार रंगला। सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातल्या बोरगाव येथे डबल महाराष्ट्र केसरी पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचा भव्य थरार सुरू झाला आहे। 500 एकरांच्या मैदानावर 5 लाखांहून अधिक बैलगाडा प्रेमी जमले असून देशातील विविध राज्यातून 2,500हून अधिक चालक सहभागी झालेले आहेत। विजेत्यांना 2 फॉर्च्युनर, 2 थार गाड्या, 1 ट्रॅक्टर, 2 बुलेट आणि 150हून अधिक 2 व्हीलर बक्षिसे म्हणून दिली जाणार आहेत। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत, शंभूराजे देसाई यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत आणि या शर्यतीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे राज्यातील पहिले बैलगाडा शर्यत अधिवेशन आणि महिलांसाठी खास शर्यत, ज्यात 100 गायी संवर्धनासाठी देण्यात येणार आहेत। बक्षीस वितरण समारंभ मुंबईतील मंत्रालयात होणार आहे। आता खरं तर सकाळी 7 वाजता या स्पर्धांना सुरुवात झालेली आहे। खरं सकाळी 7 वाजल्यापासून प्रेक्षकांचा लोंढा पूर्णपणे ह्या मैदानाच्या दिशेने आहे। आता जवळजवळ सकाळपासून जी गर्दी होती त्यात वाढ होत चाललेली आहे। जवळ 4 ते 5 लाख बैलगाडा शौकीन असतील, बैलगाडा मालक असतील, त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत। आणि खरं 3 वाजता आदरणीय आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब इथे उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये फायनलचा गट सोडण्यात येणार आहे। त्यावेळेस खरं ही गर्दी 7-8 लाखाच्या घरामध्ये जाईल। आणि आज खरं एक ऐतिहासिक मैदान, आम्ही जो खरं उद्देश ठेवून जे मैदान घेतलेलं आहे, उद्देश एकच, गोवन संवर्धन झालं पाहिजे या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून, म्हणून आम्ही स्पर्धा घेतलेल्या होत्या आणि त्या स्पर्धा यशस्वी होताना आज आम्हाला पाहायला मिळते। किती स्पर्धक आलेले आहेत आणि काय काय बक्षीस आहेत? जवळजवळ त्या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये 3000 बैलांनी सहभाग घेतलेला आहे। आणि इकडं जे आरत परतचं मैदान आहे त्यामध्ये जवळजवळ 500 ते 600 बैलांनी सहभाग घेतलेला आहे। असे जवळ आणि श्वानची स्पर्धा आहे, अशा अनेक स्पर्धा या ठिकाणी आहेत की सर्व पशुधन जे सांभाळते, शेतकरी आपले सांभाळतात, त्याची जवळजवळ संख्या 5000 घरामध्ये गेलेली आहे। आणि प्रेक्षक 5 लाखापेक्षा जास्त झालेले आहेत। म्हणजे खरं शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे असणारे विषय, बैलगाडी असेल, कुस्ती असेल किंवा श्वान स्पर्धा केल्या आपण, शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खरं जो आदर सन्मान केलेला आहे हा शिवसेना पक्षाने केलेला आहे। या मैदानात लाडकी बहिणी खरं तर आज या बैलगाडी क्षेत्राला 400 वर्षाचा इतिहास आहे। या संपूर्ण इतिहासामध्ये आज पहिल्यांदा लाडकी बहीण म्हणजे महिलांचाही सहभाग, स्वतः महिला बैलगाडीवर बसणार आणि त्यांचीही एक गट पळणार आहे। म्हणजे इतिहासामध्ये ही पहिल्यांदा होणार आहे आणि महिलांचाही या खेळाकडे जास्त ओढा व्हावा किंवा जास्त संख्या वाढावी महिलांची, म्हणून आम्ही खरं हा केलेला एक प्रामाणिक प्रयत्न। त्यांच्यासाठी काय बक्षीस? त्यांना प्रत्येक नाही असं नाही, प्रत्येक सहभागी महिलेला आम्ही रोख पारितोषिक आणि चषक देऊन सन्मान करतोय। आणि त्यातली जी पहिला नंबरची महिला येणार आहे ती सुद्धा फॉर्च्युनरच्या दिशेने वाटचाल करणार आहे। कदाचित एखादी महिला, ती पहिली आलेली महिला सुद्धा आज फॉर्च्युनरची विजेता होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।